नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत 2, 3 आणि 4 मे या 3 दिवसातील चालू घडामोडीचे जे काही अतिमहत्त्वाचे प्रश्न आहे ते इथे आपण पाहू। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जी काही चालू घडामोडीचे नवीन व्हिडिओ असतील तुमच्यापर्यंत पोहोचून जातील। तर व्हिडिओला सुरुवात करू आपण। पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने गवत जाळण्यावर बंदी घातलेली आहे? म्हणजे गवत जाळण्यावर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते म्हटलं तर याचं योग्य उत्तर दिलं आहे तुम्हाला। ऑप्शन पाहून घ्या पहिले। पहिला ऑप्शन दिला आहे उत्तर प्रदेश, दुसरा ऑप्शन गुजरात, तिसरा ऑप्शन दिला आहे तेलंगणा आणि चौथा ऑप्शन दिला आहे मध्य प्रदेश। तर याचं योग्य उत्तर राहील मध्य प्रदेश राज्य सरकारने गवत जाळण्यावर काय केलेली आहे? बंदी घातलेली आहे। 1 मे महाराष्ट्र दिनी म्हणा हा निर्णय घेण्यात आलेला आहे 1 मे 2025 रोजी। मध्य प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री जर विचारले तर मोहन भागवत असं त्यांचं नाव आहे। मध्य प्रदेश आणि मोहन भागवत मध्ये म तुमचं लक्षात राहण्यासाठी ट्रिक्स लक्षात ठेवा, एक मवरून सुरुवात होईल। राज्यपाल जर म्हटलं तर मंगूभाई पटेल दिलेला आहे। यांच्या नावांची सुरुवात सुद्धा कशावरून होणार आहे? म वरून होणार आहे। मोहन यादव मुख्यमंत्री, मंगूभाई पटेल राज्यपाल। आणि मध्य प्रदेश राज्याची निर्मिती जर विचारली तर 1 नोव्हेंबर 1956 ला मध्य प्रदेश हे राज्य काय केलं आहे तुम्हाला, म्हणजे निर्मिती झालेली आहे। प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, योग्य विधान निवडा म्हणून। योग्य विधान काय करायचं आहे तुम्हाला? निवडायचं आहे। ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे, अत्यंत धोक्यात असलेला लाल मुकुट असलेल्या छतावरील कासवाला 30 वर्षानंतर गंगा नदीत सोडण्यात आलेला आहे। इथे पहा, जे काही छत दिलेलं आहे हे लाल आहे आणि इकडे जे काही मुकुट राहणार आहे हा सुद्धा काय राहणार आहे? लाल राहणार आहे। तर ऑप्शन जे काही पहिलं दिलंय तुम्हाला, अत्यंत धोक्यात असलेल्या, म्हणजे ही जी काही जात राहणार आहे कासवाची ती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, म्हणून त्याला अत्यंत धोक्यात असलेला म्हटलं आहे। लाल मुकुट असलेल्या छतावरील कासवाला 30 वर्षानंतर गंगा नदीत सोडण्यात आलेले आहे। जे काही पहिलं ऑप्शन दिलंय तुम्हाला हे बरोबर राहील, म्हणजे योग्य राहील। ऑप्शन 2 दिलाय, जे काही कासव राहणार आहे त्याचं नाव इथे दिलंय तुम्हाला रेड क्राऊन रूफ टर्टल दिलेलं आहे, हा सुद्धा काय राहणार आहे? बरोबर, रेड क्राऊन रूफ टर्टल असं त्याचं नाव दिलेलं आहे। नमामि गंगा मोहीम जे काही राहणार आहे त्याचाच एक भाग आहे, म्हणून त्याला कासवाला त्या नदीत सोडलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा काय राहणार आहे? बरोबर, म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर असं काय राहणार आहे तुमचं प्रश्नाचं उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 3 पाहू आपण। IAF इंडियन एअर फोर्स वायुसेनेचे जे काही उपप्रमुख राहणार आहे या पदावर कोणी पदभार सांभाळला म्हटलं तर याचं ऑप्शन दिलंय मार्शल नर्मदेश्वरी तिवारी, दुसरा ऑप्शन दिलाय अमरप्रीत सिंग, ऑप्शन क्रमांक 3 उपेंद्रा द्विवेदी आणि ऑप्शन क्रमांक 4 दिलाय तुम्हाला यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर राहणार आहे मार्शल नर्मदेश्वरी तिवारी असं दिलेलं आहे। यांनी IAF म्हणजे इंडियन एअर फोर्सचं काय केलं आहे? उपप्रमुख म्हणून पदभार सांभाळलेला आहे। तो सांभाळलेला आहे 2 मे 2025 पासून। मग इथे इंडियन एअर फोर्स म्हटलं, वायुदल म्हटलं तर वायुदल दिन जर विचारलं तुम्हाला, वायुदल दिन कधी साजरा केला जातो तर 8 ऑक्टोबर लक्षात ठेवा। भूदल दिन किंवा आर्मी डे कधी साजरा केला जातो म्हटलं तर 15 जानेवारी लक्षात ठेवा। आणि नौदल दिन कधी साजरा केला जातो म्हटलं तर 4 डिसेंबर लक्षात ठेवा। हे तीनही जे काही दिनविशेष राहणार आहे ते काय राहणार आहे? अति महत्त्वाचे म्हणा, व्यवस्थित नोट्समध्ये लिहून ठेवा, यांच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन काय झालेले आहे? रिपीट झालेले आहे। प्रश्न क्रमांक 4 पाहू आपण। खालीलपैकी कोणत्या महिला क्रिकेट संघाने, महिला क्रिकेट संघ विचारलेला आहे, यांनी तृतीय पंथांना क्रिकेट खेळण्यावर काय केलेली आहे? बंदी घातलेली आहे। ऑप्शन 1 दिलेला आहे भारत, ऑप्शन 2 इंग्लंड, ऑप्शन 3 दक्षिण आफ्रिका, ऑप्शन क्रमांक 4 पाकिस्तान। तर याचं योग्य उत्तर राहील इंग्लंडचा जो काही संघ राहणार आहे किंवा इंग्लंडची जी काही समजून घ्या क्रिकेट असोसिएशन राहणार आहे, त्यांनी काय केलेलं आहे? महिला क्रिकेटमध्ये तृतीयपंथीयांना काय केलेलं आहे? क्रिकेट खेळण्यावर बंदी घातलेली आहे। क्रिकेट सोबतच त्यांना की नाही फुटबॉल सुद्धा खेळण्यावर काय केलेली आहे? बंदी घातलेली आहे। असा निर्णय का बरं घेतला म्हटलं तर कायद्यानुसार महिला या व्याख्येत तृतीयपंथी यांचा कोठेही उल्लेख होत नाही, म्हणून त्यांनी तृतीयपंथीयांना क्रिकेट खेळण्यावर आणि फुटबॉल खेळण्यावर बंदी घातलेली आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पाहू आपण। वेव्स ची जी काही पहिली शिखर परिषद राहील 2025 ची ही कोणत्या ठिकाणी होणार आहे? म्हणजे ती झालेली आहे असा प्रश्न राहील।
तर वेव्हचं पहिलं फुल फॉर्म पाहून घ्या, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट असं दिलेलं आहे याचं फुल फॉर्म. इकडे WAVE आणि इकडे काय दिलेलं आहे यस. तर याचं जे काही शिखर परिषद राहील 2025 कोणत्या ठिकाणी झालेलं आहे म्हटलं तर पहिलं तू आम्हाला ऑप्शन दिला आहे मुंबई, दुसरा ऑप्शन पुणे, तिसरा ऑप्शन औरंगाबाद, चौथा ऑप्शन यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहणार आहे मुंबई या ठिकाणी काय करणार आहे परिषद भरलेली आहे. आयोजन कोणाकडे होते म्हटलं तर मुंबईकडे. कोणत्या ठिकाणी उद्घाटन झाले म्हटलं तर मुंबईतील जे काही जिओ वर्ल्ड सेंटर राहणार आहे इथे काय झालेलं आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटन कोणी केले म्हटलं तर भारताचे जे काही पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काय झालेलं आहे उद्घाटन. थीमवर बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेला जातो की वेव्ह जी काही पहिली शिखर परिषद 2025 होती भारतामध्ये झालेली आहे मुंबई या शहरात. तर त्या परिषदेचे जर तुम्हाला थीम वगैरे जर विचारलं कनेक्टिंग क्रिएटर्स आणि इकडे कनेक्टिंग काय दिलं आहे तुम्हाला कंट्रीज दिलं आहे असं त्याचं काय राहणार आहे थीम राहणार आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, हा IMP क्वेश्चन राहील तुमचा. अलमट्टी जे काही धरण दिलेलं आहे खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे असा प्रश्न राहील तुमचा. ऑप्शन 1 कृष्णा, कावेरी, नर्मदा, तापी. तर याचं उत्तर राहणार आहे कृष्णा. कृष्णा नदीवर अलमट्टी धरण बांधलेलं आहे. अलमट्टी धरणाचे नाव काय आहे म्हटलं तर धरणाचे नाव राहणार आहे लाल बहादूर शास्त्री धरण. IMP राहील म्हणून व्यवस्थित नोट करून घ्या, व्यवस्थित नोट्स बनवा. धरणाची उंची वाढण्यावरून महाराष्ट्र, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हे जे काही 3 राज्य राहणार आहे या 3 राज्यांमध्ये काय चालू आहे सध्या वादविवाद चालू आहे. या धरणाची काय वाढायला पाहिजे उंची वाढायला पाहिजे म्हणून महाराष्ट्र एक राज्य लक्षात ठेवा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर कर्नाटक या 3ही राज्यामधून कृष्णा नदी जाते म्हणून कृष्णा नदीवर का केला आहे तो धरण बांधण्यात आलेला आहे. आणि क्वेश्चन काय राहणार आहे तुमचा व्हेरी IMP म्हणा महत्वाचा क्वेश्चन राहील. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आला असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक दिलेला आहे तुम्हाला 151, 159, 163 आणि 150 असे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे 151वा नंबर राहणार आहे. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 169वा जो काही क्रमांक राहील तो 2024 मध्ये होता. आता 2000 किती राहणार आहे 25 मध्ये 151वा क्रमांक राहील. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 संबंधित जे काही आणखी महत्वाचे पॉइंट बनतील. भारत 180 देशांचा सर्वे केल्यानंतर 151व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे म्हटलं तर नॉर्वे लक्षात ठेवा ज्याने पहिला क्रमांक प्राप्त केलेला आहे. आणि शेवटचा जर विचारला 180वा क्रमांक कोणत्या देशाचा आहे म्हटलं तर इरिट्रिया या देशाचा राहील. आणि 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक होता म्हटलं तर 159वा क्रमांक 2024 मध्ये होता. प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे तुम्हाला. 2026 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा जे काही खेळल्या जाणार आहे त्या होणार आहेत जपानमध्ये. 2026च्या ज्या काही आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे त्या जपानमध्ये होणार आहे. क्वेश्चन लक्षात ठेवा महत्वाचा आहे 2026 मध्ये. त्याच्यामध्ये नवीन जे काही खेळ ऍड केलेले आहे ते कोणकोणते खेळ आहे असे त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. पहिला ऑप्शन दिला आहे क्रिकेट आणि मिश्र मार्शल आर्ट्स, दुसरा ऑप्शन कबड्डी जुडो, तिसरा ऑप्शन खो खो तलवारबाजी, चौथा ऑप्शन यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर राहील क्रिकेट हा खेळ आणि मार्शल आर्ट्स हा जो काही खेळ राहणार आहे हे 2 नवीन खेळ त्यांनी ऍड केलेले आहे. 2026च्या ज्या काही आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे त्या जपानमध्ये होणार आहे. आता सांगितलेलं आहे तुम्हाला जपान. त्याच्यानंतर जपानमधील शहर जर विचारले आयची आणि नागोया ह्या 2 शहरामध्ये ते खेळ होणार आहे. क्रिकेटमध्ये कोणत्या फॉर्मॅटमध्ये म्हटलं कसोटी, वनडे आणि T20 ही 3 फॉर्मॅट आहेत. त्यापैकी T20 हा या फॉर्मॅटमध्ये ते गेम होणार आहे. पुरुष संघासुद्धासाठी T20 राहणार आहे आणि महिला जे काही संघ राहणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा का राहणार आहे T20 हाच फॉर्मॅट राहणार आहे. म्हणजे आणखी जर डीपमध्ये जर क्वेश्चन वगैरे विचारलं तर T20 लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला मत्स्य व्यवसाय जे काही राहणार आहे याच्यामध्ये 100% कृषीचा दर्जा म्हणजे मत्स्य व्यवसायाला 100% कृषीचा दर्जा देणारे पहिले राज्य कोणते झाले म्हटलं तर
ऑप्शन पहिला दिलाय तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्याने मत्स्य व्यवसायाला 100% कृषीचा दर्जा दिलेला आहे. ही न्यूज पेपरमध्ये जी काही बातमी आलेली आहे त्याचा फोटो राहील. मत्स्य व्यवसायाला 100% कृषीचा दर्जा देणारा पहिले राज्य कोणते म्हटलं तर काय राहणार आहे तुमचं महाराष्ट्र राहील, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे तुम्हाला. विझिंगजम हे बंदराचं नाव आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. विझिंगजम आंतरराष्ट्रीय बंदर आहे. या बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. तर हे कोणत्या ठिकाणी आहे असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर पहिलं ऑप्शन तिरुअनंतपुरम. ही जे काही 3 ऑप्शन दिले याच्या जागेवर समजून घ्या तुम्हाला बाहेरच्या देशातील सुद्धा ऑप्शन देऊ शकते, कारण की हा बंदर कोणता राहणार आहे तुमचा आंतरराष्ट्रीय आहे. याचं उत्तर लक्षात ठेवा. तिरुअनंतपुरम केरळमधील आहे बंदर. आणि कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं म्हटलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काय झालेलं आहे उद्घाटन झालेलं आहे. इथे 2 मे, 3 मे आणि 4 मे या 3 दिवसातील जे काही चालू घडामोडीचे अति महत्त्वाचे 10 प्रश्न तयार होतात, ते 10 प्रश्न आपण इथे पाहिलेले आहात. जर समजून घ्या तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत काय करा, त्याला शेअर करा. जय हिंद.